ही 1943 सालातली गोष्ट आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्याच्या सीमा भागात चंदगड नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात माझ्या वडिलांची बदली झाली होती. ते एक तरुण डॉक्टर होते. त्या भागात वर्षातले 8 महिने पाऊस पडायचा. उरलेल्या 4 महिन्यात तेथे फक्त लाकूडतोड होत असे. हे गाव फारसं कोणाला माहीतसुद्धा नव्हतं. गावाभोवती सर्व बाजूंनी घनदाट जंगल होते. या जंगलात अनेकदा ब्रिटिश अधिकारी शिकारीसाठी यायचे. त्यांच्या सोयीसाठी एक लहानसं आरोग्य केंद्र या गावात उघडण्यात आलं होतं. पण गावकरी मात्र तेथे सहसा कधी उपचारासाठी येत नसत. ते तिथल्या रानातल्या जडीबुटींची औषधं घेत असत. त्यामुळे या आरोग्य केंद्रात माझ्या वडिलांशिवाय दुसरं कोणी माणूसही नसायचं. माझ्या वडिलांची तेथे बदली होऊन जेमतेम आठवडासुद्धा झालेला नव्हता. त्यांना तेथे फारच कंटाळा येऊ लागला होता. पुण्यासारख्या मोठ्या चैतन्याने भरलेल्या शहरातून उठून ते या मरगळलेल्या गावात येऊन पडले होते. इथे कोणी ओळखीची माणसं नव्हती. त्यांचा बाहेरच्या जगाशी काही संपर्क नव्हता. भिंतीवरचे कॅलेंडर हाच त्यांचा एकुलता एक सोबती होता. कधीतरी क्वचित ते फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत. पण मग दुरून वाघाची डरकाळी ऐकू आली की घाबरून तातडीने आरोग्य केंद्रात परत येत. रात्रीच्या वेळी बाहेर पाऊल टाकण्याची त्यांना भीती वाटायची. कारण बाहेर जमिनीवरून साप सरपटत इकडून तिकडे जाताना दिसत. अशाच एका हिवाळ्यातल्या दिवशी त्यांना केंद्राच्या दारालगत बाहेरच्या बाजूने कोणीतरी दीर्घ श्वास घेत थांबल्याची चाहूल लागली. माझ्या वडिलांनी सगळा धीर गोळा करून खिडकीबाहेर डोकावून पाहिलं. व्हरांड्यात एक वाघीण मस्तपैकी आळोखे पिळोखे देत पहुडली होती. तिच्या कुशीत तिचे बच्चे खेळत होते. माझ्या वडिलांची भीतीने अक्षरशः बोबडी वळली. ते दिवसभर दरवाजा बंद करून आरोग्य केंद्रातच बसून राहिले. आणखीन एकदा त्यांनी आपली घराची खिडकी उघडली तर बाहेरच्या बाजूने छतावरून खाली साप लोंबकळत असलेले त्यांना आढळले. दोर लटकावेत असे. आपल्या हातून काहीतरी चूक घडली असावी आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून आपली या ठिकाणी बदली झालेली असावी असा माझ्या वडिलांना वाटे. पण या परिस्थितीतून स्वतःची सुटका करून घेणं त्यांच्या हातात नव्हतं. अशीच एक रात्र होती. ते जेवण करून केरोसिनच्या दिव्याच्या उजेडात पुस्तक वाचत बसले होते. बाहेर प्रचंड पाऊस होता. अचानक दारावर थाप पडली. आता यावेळी कोण बरं असावं त्यांच्या मनात आलं. त्यांनी जीवाचा धडा करून दार उघडलं. बाहेर घोंगडी पांघरलेली आणि हातात काट्या घेतलेली 4 माणसं उभी होती. ती त्यांना मराठीत म्हणाली, "डॉक्टर साहेब, तुमची बॅग उचला आणि बिगी चला आमच्याबरोबर." त्यांची ती ग्रामीण भाषा माझ्या वडिलांना कशीबशी समजली. ते विरोध करत म्हणाले, "अहो, पण आरोग्य केंद्र बंद झालंय. किती वाजले आहेत ते तरी बघा." पण ती माणसं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यांनी माझ्या वडिलांना धक्काबुक्की, दमदाटी करण्यास सुरुवात केली. बाहेर बैलगाडी उभीच होती. माझे वडील काहीही न बोलता एखाद्या मेंढराप्रमाणे मुकाट्याने हातात बॅग घेऊन त्यांच्यासोबत निघाले. बाहेरच्या मिट्ट अंधारात पावसाच्या आवाजामुळे त्यांना आपण नक्की कुठे चाललो आहोत हे कळतच नव्हतं. पण
आपल्याला कुठेतरी दूरच्या ठिकाणी नेण्यात येत आहे एवढंच त्यांना कळालं. सगळा जीव गोळा करून त्यांनी कापऱ्या आवाजात विचारलं, मला तुम्ही नक्की कुठे घेऊन निघाला आहात? पण उत्तर आले नाही. काही तासांनंतर एकदाच मुक्कामाचं ठिकाण आलं. बैलगाडी थांबली. कंदिलाच्या प्रकाशात कोणीतरी त्यांना हाताला घेऊन निघालं. ते एक शेत होतं. शेतात सर्वत्र भात उगवला होता. शेताच्या मधोमध एक झोपडी होती. थोडा वेळ चालल्यावर ती झोपडी आली. माझ्या वडिलांनी आत पाऊल टाकताच अंधारातून एक बायकी आवाज आला, ह्या पेशंट आतल्या खोलीत आहे. त्या खेड्यात आल्यापासून पहिल्यांदाच आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा काहीतरी उपयोग करण्याची माझ्या वडिलांना संधी मिळत होती. समोरचा पेशंट म्हणजे एक 16-17 वर्षाची तरुण मुलगी होती. तिच्याजवळ एक म्हातारी बाई उभी होती. मुलगी प्रसव वेदनांनी व्याकुळ झालेली होती. माझे वडील भीतीने पांढरे पडले. ते उलट फिरून बाहेरच्या खोलीत जाऊन म्हणाले, हे बघा, मला बाळंतपण कसं करतात त्याची काही नीटशी माहिती नाही. शिवाय मी एक पुरुष आहे. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलवून घ्या. पण त्या घरातलं कोणी त्यांचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. हे पहा डॉक्टर साहेब, तुमच्यापुढे आमच्या पोरीची सुटका करण्यावाचून दुसरा काहीच पर्याय नाही. जे काय करायला लागेल ते तुम्ही आत्ता करा. शिवाय आम्ही तुमच्या कामाची तुम्हाला भरपूर बिदागी देऊ. घरची माणसं त्यांना धमकवत म्हणाली, तुम्ही आमच्या पोरीची सुखरूप सुटका करा. तिच्या पोटातलं बाळ जगतंय की मरतंय याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. पण आमच्या पोरीचा जीव वाचला पाहिजे. माझे वडील गयावया करत म्हणाले, अहो, मला तो तुमचा पैसा नको, पण मला इथून जाऊ द्या. त्याबरोबर एक माणूस त्यांचं बखोट पकडून त्यांना अक्षरशः फरफटत परत आतल्या खोलीत घेऊन गेला. त्यानं खोलीचं दार बाहेरूनच बंद करून घेतलं. माझ्या वडिलांची पाचावर धारण बसली. आता आपल्यासमोर दुसरा काहीही पर्याय नाही हे त्यांना कळून चुकलं. त्यांनी मेडिकल कॉलेजात असताना आपल्या प्राध्यापकांना बाळंतपण करताना अनेकदा पाहिलं होतं. कित्येकदा त्यांना त्यात मदतही केलेली होती. अखेर त्यांनी पाठ्यपुस्तकांमधून मिळवलेले आणि त्या बाळंतपणात मदत करण्याच्या अनुभवातून प्राप्त केलेल्या ज्ञान डोक्यात घोळवायला सुरुवात केली. खोलीत टेबल नव्हतं. तेथे उभी असलेली म्हातारी बाई मूकबधीर होती. तिला खानाखुणा करून तिच्या मदतीने त्यांनी खोलीतली धान्याची पोती आणि इतर सामान वापरून एक तात्पुरतं टेबल बनवलं. मग त्यांनी आपली बॅग उघडून त्यातून एक प्लॅस्टिक काढून धान्याने भरलेल्या पोत्यांच्या ढिगावर नीट अंथरलं. त्यांनी त्या मुलीला आधार देऊन त्यावर झोपवलं आणि त्या म्हातारीला पाणी गरम करण्यास सांगितलं. त्यांना त्यांची हातहार उकळून शुद्ध करावी लागणार होती. त्या मुलीला एक प्रसव वेदना आली व ती जरा वेळात ओसरली. ती मुलगी घामानं निथळली होती, पण डॉक्टर तर तिच्यापेक्षाही जास्त घामेजले होते. ती मुलगी मोठमोठ्याने डोळ्यामध्ये अश्रू आणून त्यांना म्हणाली, तुम्ही मला वाचवू नका. मला नाही जगायचं. अगं, पण तू कोण आहेस? मी इथल्या एका बड्या जमीनदाराची मुलगी आहे. ती हलक्या आवाजात कुजबुजत म्हणाली. माझ्या वडिलांना कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजात तिचं बोलणं धड ऐकूसुद्धा येत नव्हतं. आमच्या गावात शाळा नसल्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला एका दूरच्या खेड्यात शाळा शिकायला
ठेवलं होतं. तेथे माझ्या शाळेतल्या एका मुलाशी ओळख झाली. लवकरच आमचं प्रेम जुळलं. सुरुवातीला आपल्याला दिवस गेले आहेत हे काही माझ्या लक्षात आलं नाही. मला जेव्हा ते समजलं तेव्हा मी या बापाच्या ते कानावर घातलं, पण ते ऐकताच तो पळून गेला. काही दिवसातच मला दिवस गेले असल्याचं माझ्या आईवडिलांच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. मग त्यांनी मला येथे या भयान जागी पाठवून दिलं. त्यांना या गोष्टीचा बाहेर कुठे गवगवा झालेला नको होता. इतक्यात पुन्हा एकदा तिला कळ आली. तिचा चेहरा वेदनेने कळवळला. जरा वेळात कळ ओसरल्यावर ती म्हणाली, डॉक्टर साहेब, एकदा माझं हे बाळ जन्माला आलं की माझ्या घरचे लोक त्याला मारून टाकतील हे नक्की. ते मलासुद्धा मारहाण करतील यात शंकाच नाही. तिनं अचानक माझ्या वडिलांचा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. डॉक्टर, तुम्ही या बाळाचा जीव वाचवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. माझाही जीव वाचवू नका. तुम्ही इथून जा. मला मरू द्या. मला दुसरं काही नको. त्यावर काय बोलावं ते माझ्या वडिलांना कळेना. अगदी हळुवार आवाजात तिला म्हणाले, हे बघ, मी एक डॉक्टर आहे. माझ्या प्रयत्नांनी जर पेशंटचा जीव वाचत असेल तर तो वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. तू मला माझ्या कर्तव्यापासून थांबवू नको. त्यावर ती मुलगी गप्प बसली. तिचं बाळंतपण मुळीच सोपं नव्हतं. तिला कळांवर कळा येत होत्या. कितीतरी वेळ गेला होता, पण सुटका काही होत नव्हती. मग अखेर त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या मदतीने माझ्या वडिलांनी ते बाळंतपण व्यवस्थित केलं. ती तरुण मुलगी श्रमाने क्लांत होऊन पडली होती. तिनं निराश होऊन डोळे मिटून घेतले होते. तिनं त्या नवजात बाळाकडे पाहिलंसुद्धा नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, मुलगा आहे की मुलगी? एकीकडे त्या बाळाला तपासत माझे वडील म्हणाले, मुलगी. अरे देवा, मुलगी झाली का? ती तरुणी रडत म्हणाली, म्हणजे तिचं आयुष्यही माझ्यासारखंच असणार. घरच्या पुरुषांच्या दडपणाखाली जगायचं. माझ्यासारखं हिच्या नशिबी येणार. आणि हिला तर वडीलसुद्धा नाहीत. ती हमसहमशी रडू लागली. पण माझे वडील त्या बाळाला तपासत होते. त्यांनी तिचं ते आक्रंदन नीट ऐकलंसुद्धा नाही. काहीतरी वेगळं घडतंय हे त्या तरुणीच्या लक्षात आलं. ती म्हणाली, डॉक्टर, माझं बाळ रडत नाही आहे. का रडत नाही आहे? पण माझ्या वडिलांनी तिला काही उत्तर दिलं नाही. मग ती तरुणी म्हणाली, जर का ही मुलगी जगली नाही तर एका अर्थी ते बरेच होईल. निदान या शापित आयुष्यापासून तिची सुटका तरी होईल. माझ्या वडिलांनी त्या बाळाचे दोन्ही पाय घट्ट पकडून तिला उलटं उचलून धरून अलगद चापट्या मारल्या. क्षणार्धात तिने डाहो फोडला. तिच्या आवाजानं सगळी खोली भरून गेली. बाहेरच्या माणसांच्या कानावर ते रडणं पडताच ते आत डोकावून माझ्या वडिलांना म्हणाले, डॉक्टर, चला, तुमचं सामान आवरा. आम्ही आता तुम्हाला घरी सोडतो. माझ्या वडिलांनी आपल्या पेशंटला साफ करून पांघरून घातलं आणि आपली हत्यारं गोळा करून बॅगेत भरली. ती म्हातारी त्या खोलीतला पसारा आवरून साफसफाई करू लागली. माझे वडील कुजबुजत्या स्वरात त्या तरुणीला म्हणाले, हे बघ, तू तुझ्या मनाचा कौल घे आणि तुला जर वाटलं तर तू इथून तुझ्या बाळाला घेऊन लवकरात लवकर पळ काढ. तू इथून पुण्याला जा. तेथे पुणे नर्सिंग स्कूलमध्ये जा. तेथे गोखले नावाचा एक कारकून आहे. त्याची गाठ घे. RH यांनी तुला पाठवल्याचं त्याला सांग.
तो तुला नर्सिंग कॉलेजात प्रवेश मिळवून देईल. काही दिवसात तू एक प्रशिक्षित नर्स होशील. तू स्वतंत्र आयुष्य जगू शकशील. तू स्वतःची काळजी घेऊ शकशील. तू तुझ्या या मुलीला अभिमानाने वाढव. तिला लहानची मोठी कर. तिला इथं टाकून जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस. नाहीतर तुझ्या आयुष्याची जशी परवड झाली तशीच तिच्या आयुष्याची सुद्धा होईल. मी तुला हे अगदी मनापासून सांगतोय. अहो डॉक्टर, पण मी पुण्याला जाणार तरी कशी? ते नक्की कोठे आहे ते सुद्धा मला माहीत नाही आहे. तू असं कर, इथून निघ आणि जवळच असलेल्या बेळगावला जा. तेथून बस पकडून पुण्याला जा. माझे वडील तिचा निरोप घेऊन बॅग उचलून खोलीबाहेर पडले. तेथे एका म्हाताऱ्या माणसाने त्यांच्या हातात 100 रुपये ठेवले. डॉक्टर, त्या पोरीच्या बाळंतपण करण्याची ही फी घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज इथे जे काही घडलं त्याविषयी एक अवाक्षरही तोंडातून काढायचा नाही. तुम्ही जर याबद्दल कोणाला काही सांगितलं तर तुमचं डोकं तुमच्या धडापासून वेगळं करण्यात येईल. हे तेवढं लक्षात ठेवा. माझ्या वडिलांनी मान हलवली. अचानक त्यांना मनातून कुठेतरी शांत वाटू लागलं होतं. ते म्हणाले, माफ करा, पण मला वाटतं माझी कात्री आत विसरली आहे. मला उद्या दवाखान्यात त्याची गरज पडेल. मी ती लगेच घेऊन येतो. ते मागे फिरून खोलीचं दार उघडून आत गेले. आत ती तरुणी आपल्या झोपलेल्या मुलीकडे बघत बसली होती. त्या म्हातारीची आपल्याकडे पाठ आहे असे बघून संधी साधून माझ्या वडिलांनी मुठीतले ते 100 रुपये त्या तरुणीच्या हातात ठेवले. ते म्हणाले, हे बघ, आता तरी माझ्याकडे हे एवढेच आहेत. हे घे आणि मी तुला जे काही सांगितलं तसं कर. डॉक्टर, पण तुमचं नाव काय? ती म्हणाली, मी डॉक्टर RH कुलकर्णी, पण सगळे मला नुसतं RH म्हणून ओळखतात. बाळा, तू धैर्याने आल्या प्रसंगाला सामोरी जा. मी आता निघतो. तुला माझे आशीर्वाद आहेत. माझे वडील त्या खोलीतून आणि त्या घरातून बाहेर पडले. परतीचा प्रवासही सोपा नव्हताच. खाचखळग्यातून प्रवास करीत अखेरीस ते पहाटेच्या सुमारास घरी पोहोचले. ते अतिशय दमले होते. बिछाण्यावर पडता क्षणीच त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग येताच त्यांना त्या खेड्यात राहायला आल्यावरच्या आपल्या पहिल्या वाहिल्या पेशंटची आणि पहिल्या कमाईची आठवण झाली. एक डॉक्टर म्हणून आपलं ज्ञान किती तटपुंज आहे ह्याची त्यांना जाणीव झाली. स्त्रीरोगशास्त्राचा आपण पुढे अभ्यास केलाच पाहिजे असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. परंतु सध्या तरी त्यांच्यासाठी हातात पुरेसा पैसा नव्हता. मग त्यांनी हे स्वप्न पुढे ढकललं. काही महिन्यांनी त्यांचं लग्न झालं. एक उत्तम स्त्रीरोगतज्ञ होण्याचं आपलं स्वप्न असल्याचं त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं. बघता बघता दिवस महिने भराभर लोटले. त्यांच्या महाराष्ट्रात व कर्नाटकात या गावाहून त्या गावाला अनेकदा बदल्या झाल्या. त्यांना 4 मुलंसुद्धा झाली. माझे वडील जेव्हा 42 वर्षाचे झाले तोपर्यंत त्या पती-पत्नीने काटकसर करून पुरेसे पैसे साठवले होते. आता पुढील शिक्षण घेणं शक्य होतं. पण माझ्या वडिलांनी त्यांचं अपूर्व राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. त्यांनी आपलं कुटुंब हुबळीलाच ठेवलं आणि स्वतः चेन्नईमधील एग्मोअर कॉलेजात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. एक उत्तम रोगतज्ञ होण्याचं आपलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्या काळात पुरुष रोगतज्ञ फारच कमी होते. त्यानंतर त्यांनी हुबळीला परत जाऊन कर्नाटक मेडिकल कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी धरली.
त्यांच्या मनात गरिबांविषयी कळकळा होता. स्त्री आणि मुलींच्या आरोग्याची त्यांना सतत काळजी असे. त्यांच्या मृदू आणि प्रेमळ स्वभावामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. एक निष्णात डॉक्टर आणि एक उत्तम शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. स्त्रिया व मुलींविषयी त्यांच्या ज्या भावना होत्या त्यामुळे आपल्या स्वतःच्या मुलींना त्यांनी अत्यंत पुरोगामी पद्धतीने वाढवलं. त्यांनी आम्हाला पाहिजे असलेल्या क्षेत्रात शिक्षण घेण्याची मुभा दिली. त्या काळात ही गोष्ट तशी विरळच होती. माझ्या वडिलांचा देवावर, विशेषतः मूर्तिपूजेवर किंवा धार्मिक उपचारांवर मुळीच विश्वास नव्हता. ते म्हणायचे, देव मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये राहत नाही. मला माझ्या रुग्णांमध्ये देव दिसतो. जेव्हा एखाद्या स्त्रीचा बाळंतपणात मृत्यू होतो तेव्हा त्या डॉक्टरनं फक्त आपला एक पेशंट गमावलेला असतो, पण त्या स्त्रीच्या बाळाचं काय? त्याला तर त्याचं संपूर्ण जीवन आईविना काढावं लागतं. आणि मला सांगा, या जगात आईची जागा कोणीतरी घेऊ शकतं का? निवृत्त झाल्यावर सुद्धा माझ्या वडिलांचं शिक्षणाबद्दल प्रेम तसंच होतं. ते निवृत्तीनंतरही त्यांच्या क्षेत्रात सक्रिय होते. एक दिवस ते मेडिकल कॉन्फरन्ससाठी दुसऱ्या एका शहरात गेले. तेथे त्यांना तिशीच्या घरातली एक स्त्री भेटली. ग्रामीण भागात काम करताना तिला आलेल्या अनुभवांवर आधारित काही केसेस ती त्या कॉन्फरन्समध्ये मांडत होती. माझ्या वडिलांना तिच्या कामाचं कौतुक वाटलं. तिचं प्रेझेंटेशन झाल्यावर ते मुद्दाम तिच्या कामाची प्रशंसा करण्यासाठी तिच्यापाशी गेले. डॉक्टर, तुमचे हे काम फारच चांगलं आहे बरं का, मला तुमचं काम फार आवडलं, ते तिला म्हणाले. थँक्यू, ती म्हणाली. इतक्यात त्यांना कोणीतरी हाक मारली. आर.एच., तुम्ही आमच्याबरोबर जेवायला येताय ना? आम्ही थांबलोय. तुमच्यासाठी. तुम्ही तिकडे काय करताय? त्यावर ती तरुण डॉक्टर त्यांना म्हणाली. डॉक्टर, तुमचं नाव काय? मी डॉक्टर आर.एच. कुलकर्णी. सगळे मला आर.एच. म्हणतात. ती त्यावर क्षणभर विचारात पडली. मग म्हणाली, तुम्ही 1943 चंदगडला होता का? हो, माझे वडील म्हणाले. डॉक्टर, मी येथून 40 किलोमीटर दूर असलेल्या एका खेड्यात राहते. आता तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी येता का? मी तुमचा फार वेळ घेणार नाही. ती तिच्या घरी येण्याचे निमंत्रण देईल हे माझ्या वडिलांच्या ध्यानीमनीसुद्धा नव्हते. ही आपल्याला स्वतःच्या घरी का बोलवते आहे? त्यांच्या मनात आलं. डॉक्टर, मी पुन्हा कधीतरी तुमच्याकडे नक्की येईन, ते म्हणाले. त्यांना तेथून निघायचं होतं, पण त्या तरुण डॉक्टरनं त्यांना खूप आग्रह करण्यास सुरुवात केली. डॉक्टर, तुम्ही माझ्या घरी चलाच. असं समजा की तुमच्या बेटीची आस घेऊन तुमची गेली कित्येक वर्ष कोणीतरी वाट पाहत आहे. तिच्या बोलण्यानं माझे वडील अधिकच बुचकळ्यात पडले, पण तरीही त्यांनी तिच्याबरोबर तिच्या घरी जाण्यास नकार दिला. पण तिनं काही त्यांचा पिछा सोडला नाही. तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. याचना होती, कारुण्य होतं, थोडं नैराश्यसुद्धा तरळत होतं. अखेर त्यांनी आपला हट्ट सोडला. ते तिच्याबरोबर तिच्या खेड्यात जायला निघाले. वाटेत त्यांच्या एकमेकांशी गप्पा रंगल्या. तिच्या मनात तिच्या कामाविषयी बऱ्याच नवीन नवीन कल्पना होत्या. तिनं त्यांना उत्साहानं तिच्या कामाविषयी, तिच्या संशोधनाविषयी सांगितलं. ती तळमळीने बोलत होती. काही वेळात ते तिच्या घरात जवळ जाऊन पोहोचले. जवळ जाताच माझ्या वडिलांच्या एक गोष्ट लक्षात आली.
ते नुसतं घर नव्हतं, पण तेथेच एक रुग्णालयसुद्धा होतं. ते दोघे चालत घरात शिरले. घराच्या दिवाणखान्यात पन्नाशी उलटलेली एक स्त्री थांबली होती. ती तरुणी तिला म्हणाली, "मा, हे कोण आले आहेत? आपल्याकडे बघ. तू गेली कित्येक वर्ष ज्यांची वाट बघत होती तेच हे डॉक्टर RH कुलकर्णी." आपल्या मुलीच्या तोंडाचे शब्द ऐकताच त्या स्त्रीने पुढे होऊन माझ्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. माझ्या वडिलांची पावलं भिजत होती. माझ्या वडिलांना ते सगळंच फार विचित्र वाटलं. नक्की कोण होत्या त्या स्त्रिया? माझ्या वडिलांना काय करावं तेच समजेना. त्यांनी पुढे होऊन त्या स्त्रीला उठवलं. "डॉक्टर, तुम्हाला मी आठवत नसेन, पण मी मात्र तुम्हाला जन्मात कधीच विसरू शकणार नाही. तुम्ही माझं बाळंतपण केलं होतं. तुमच्या आयुष्यातलं पहिलं बाळंतपण होतं ते. अजूनही माझ्या वडिलांनी तिला ओळखलंच नव्हतं. खूप वर्षापूर्वी तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमा भागात असणाऱ्या एका खेडेगावात राहत होता. एकदा रात्रीची वेळ होती. प्रचंड पाऊस पडत होता. त्यावेळी तुम्ही एका तरुण मुलीची प्रसूती केली होती. ती मुलगी मीच होते. त्या बाळंतिणीच्या खोलीत त्यावेळी साधं टेबलसुद्धा नव्हतं. धान्याने भरलेली पोती एकावर एक रचून तुम्ही त्याच तात्पुरतं टेबल तयार केलं होतं. माझ्या प्रसूतीला कित्येक तास लागले होते. अखेर मी एका मुलीला जन्म दिला." तिचे शब्द ऐकताच क्षणार्धात माझ्या वडिलांना गतकाळातला तो प्रसंग जसाचा तसा आठवला. "हो, आता सगळं आठवतंय मला." ते म्हणाले. "ती मध्यरात्रीची वेळ होती. तुझ्या बाळाला घेऊन तेथून ताबडतोब निघून पुण्याला जाण्याचा मी तुला सल्ला दिला होता. त्यावेळी मीही तुमच्या इतकाच घाबरलो होतो. माझ्या घरच्यांनी त्यावेळी तुमची फी म्हणून तुम्हाला 100 रुपये दिले होते. त्या काळी ती खूप मोठी रक्कम होती. तरीही ते सर्व पैसे तुम्ही मला देऊन टाकलेत." "हो, त्यावेळी मला दरमहा 75 रुपये पगार होता." माझे वडील स्मितहास्य करीत म्हणाले. "मला तुम्ही तुमचं आडनाव सांगितलंत, पण बाहेर कोसळत असलेल्या पावसाच्या आवाजात ते मला नीट ऐकू आलं नाही. पण मी तुमचा सल्ला मानला. तेथून बाळाला घेऊन निसटले आणि पुण्याला आले. त्या गोखले नावाच्या गृहस्थांना भेटले. त्यांच्या मदतीने मी नर्सिंगला प्रवेश घेऊन नर्स झाले. माझ्या मुलीला एकटीच्या जीवावर लहानसं मोठं करणं फार फार कठीण गेलं मला. पण ते मी केलं. मी ज्या भयान अनुभवातून गेले होते त्यानंतर मी ठरवलं होतं आपल्या मुलीला खूप शिकवायचं, डॉक्टर करायचं, प्रसूती तज्ज्ञ करायचं. नशिबानं तिनंसुद्धा माझं ते स्वप्न पूर्ण केलं. आज ती एक यशस्वी डॉक्टर आहे. तिचे पतीसुद्धा डॉक्टर आहेत. त्यांनी या गावात येऊन स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. एकेकाळी मी कित्येक महिने तुमचा कसून शोध घेतला, पण तुमचा पत्ता मिळाला नाही. 1956मध्ये स्टेट डिपार्टमेंटची पुनर्रचना झाल्यानंतर तुम्ही कर्नाटकात गेलात असं आमच्या कानावर आलं. दरम्यानच्या काळात मिस्टर गोखलेसुद्धा निवर्तले. त्यामुळे तुम्हाला शोधून काढण्याचे सगळे मार्गच खुंटले. पण मी नेहमी देवाकडे प्रार्थना करत असे, त्याने एकदा तरी तुमची आणि माझी भेट घडवून आणावी. तुम्ही मला योग्य वेळी जो मार्ग दाखवलात त्याबद्दल तुमचे आभार मानण्याची मला एक संधी मिळावी अशी माझी तीव्र इच्छा होती. आपण एकदा हिंदी चित्रपटाची कथाच प्रत्यक्ष जगतो आहोत की काय असं माझ्या वडिलांना वाटलं. हे आयुष्य किती गूढरम्य आहे. सत्य हे कल्पितापेक्षा विलक्षण आहे असं त्यांना वाटलं. त्यांच्या एका छोट्याशा कृतीमुळे आणि 4 दयाळू शब्दांमुळे एका मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. तिनं माझ्या वडिलांसमोर हात जोडले. "डॉक्टर, तुमचं आमच्यावर फार मोठं ऋण आहे. इथलं हे नर्सिंग होम जेव्हा माझ्या मुलीने सुरू केलं तेव्हा त्याच
त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं अशी तिची फार इच्छा होती. पण त्यावेळी तुमचा पत्ता न मिळाल्यामुळे आम्ही फार निराश झालो होतो. त्या गोष्टीलाही आता बरेच दिवस लोटले. आता हे नर्सिंग होम उत्तम चाललेलं आहे. माझ्या वडिलांनी डोळ्यात उभं राहिलेलं पाणी रुमालाने टिपलं. त्यांनी त्या नर्सिंग होमचे नाव कुठे दिसतं का ते पाहण्यासाठी आजूबाजूला नजर टाकली. उजव्या बाजूला एक पाटी होती. त्यावर अक्षर कोरलेली होती, RH डायग्नोस्टिक्स.